बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक संघर्ष योद्धा म्हणून मथुर या बैलाला ओळखले जाते. मथुर हा बैल कल्याण येथील आडवली गावातील राहुल पाटील यांचा बैल आहे. राहुल पाटील यांनी मथुर या बैलाला सचिन सरनोबत यांच्याकडून करारावर विकत घेतला. मथुर हा बैल म्हैसूर जातीचा आहे. मथुर या बैलाला मका, डाळ, दूध यासारखा देशी खुराक दिला जातो. राहुल पाटील यांनी मथुर या बैलाला स्वतःच्या जीवाच्या तुकड्याप्रमाणे सांभाळ केला आहे. मथुर हा बैल स्वभावाने शांत दिसतो, पण शर्यतीत मात्र जितकं जास्त पब्लिक तितका तो खुन्नस देतो. राहुल पाटील हे प्रसिद्ध गाडा मालक होण्यामागे मथुर या बैलाचा खूप मोठा वाटा आहे. मथुरने बिनजोड शर्यतीमध्ये 200हून अधिक शर्यतीत भाग घेतला आहे आणि 100हून अधिक शर्यती सुद्धा जिंकला आहे. एवढेच नाही तर मथुरने महाराष्ट्र केसरी 2023 आणि भारत केसरी 2023 या नामवंत मैदानात पहिला नंबर सुद्धा केला आहे. काही महिन्यापूर्वी मथुर हा लंपी या आजारात अडकला आणि मथुर हा बैलगाडा शर्यतीपासून दूर झाला. पण मथुर एवढ्यावर थांबणारा बैल नव्हता. मथुरने लंपी सारख्या मोठ्या आजारावर मात करत मथुर हा लंपी मुक्त झाला. लंपी या आजारावर मात केल्यानंतर मथुरला वडकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय राहुल पाटील यांनी घेतला. मथुर आणि रायफल या दोघांनी मिळून दत्त जयंती उत्सव निमित्त आयोजित वडकी येथे झालेल्या 2024च्या हिंद केसरी मैदानात पहिला नंबर केला. मथुरने बैलगाडा शर्यत क्षेत्रातील प्रेमींना दाखवून दिले की मथुरला बैलगाडा शर्यत क्षेत्रातील संघर्ष योद्धा का म्हणतात.